जे कार्यकर्ते जे आहेत ते जिल्ह्याच्या कृषी कार्यालयामध्ये पैशांचा हार घेऊन दाखल झालेले आहेत। नेमकं प्रकरण काय आहेत आपण या संघटनेच्या कार्यकर्त्याकडून जाणून घेऊयात। खरं तर हे सगळे कार्यकर्ते याच कृषी अधीक्षकांसमोर जे आहेत ते खाली बसलेले आहेत, त्यांनी खुर्च्याही नाकारल्या आहेत। तर नेमकं प्रकरण काय आहे, काय सांगाल? नाही झालं असं की महाराष्ट्राचे कृषी मंत्री ना लक्ष देत ना महाराष्ट्राचा कृषी विभाग लक्ष देत। आज आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नाहीये आणि जर तुम्ही पाहिलं व्यापारी असू द्या दुकानदार असू द्या त्यांच्या दुकानामध्ये शेकडो पोत्यांचा साठा त्या ठिकाणी सापडतोय। मग हे खत येतंय तरी कुठून? कृषी विभागामध्ये त्याची नोंद नाहीये, कुठल्या प्रकारचं काही लिखापडी नाहीये आणि हे खत तिथं त्यांच्या दुकानामध्ये सापडतं। म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना द्यायचं नाही आणि एकीकडे यांच्या दुकानामध्ये सापडतं। म्हणजे हे नेमकं तयार तरी कुठं करायले, यांचा कारखाना तरी कुठे आणि आणखी किती दुकानांच्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये असा साठा आहे असं कृषी विभागाने पाहिलं पाहिजे। कृषी विभागाने क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी 5 तालुक्यासाठी नेमलेले आहेत, मग ते अधिकारी कुठे अंडे उगवत आहेत, ते का कार्यवाही करत नाहीत? खरं तर काल कृषी विभागाने कारवाई केली, त्या कारवाईवर तुमचा संशय आहे का? कारवाईला कोणी दबाव टाकलेला आहे का? कारवाई कृषी विभागाने स्वतःहून केली की कसं, नेमकं काय प्रकरण आहे? काल निश्चितच शंका आहे त्या कार्यवाहीवर, कारण त्या ठिकाणी गोडाऊन 4 वाजता त्या ठिकाणी सील होतो, कार्यवाही 2 वाजता होतो। म्हणजे नेमकं तुम्ही कोणाच्या आशीर्वादाने ती कार्यवाही 2-2, 3-3 वाजता होतं आणि त्या ठिकाणचं तुम्ही खत का जप्त केलं नाही? त्या ठिकाणचं खत तुम्ही क्वालिटी कंट्रोलला त्या ठिकाणी तपासणीसाठी का दिलं नाही? मग तिथं दिलं तर किती शेतकरी उपलब्ध होते? कोणाच्या त्या ठिकाणी तुम्ही त्या पंचनाम्याच्या यानं तुम्ही त्या ठिकाणचं तुम्ही खत त्या ठिकाणी नेलेलं आहे? अशा अनेक शंका आहेत, म्हणून तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे आणि जे काही अधिकारी त्या ठिकाणी होते। हा पैशांचा आर आहे खरं तर, 100च्या 200च्या आणि 50च्या नोटा शेवटी पैसे आहेत, अपमान नाही वाटत असं नोटांचं? ऐका ना, अपमान आमचा झालाय शेतकऱ्यांचा, कारण आम्ही दर दिवसाला 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करतोय, आमच्या जीवाशी खेळणं लावलंय, आमचा अपमान होतोय। म्हणून आम्ही आमच्या मायच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडले, गावामध्ये झोळी केली, 1-1 रुपया शेतकऱ्याकडून जमा केला। का तर हे कृषी अधिकारी जे काही या ठिकाणचे भ्रष्ट कृषी अधिकारी आहेत जिल्हा परिषदचे, ते व्यापाऱ्याकडून पैसे घेतात आणि कार्यवाही करत नाहीत। म्हणून आम्ही आमच्या मायचं मंगळसूत्र मोडलं, त्या ठिकाणी झोळी केली, पैसे जमा केले आणि 1-1 रुपया आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा या ठिकाणी घेऊन आलो आणि त्या अधिकाऱ्यांना सांगतो हे पैसे घ्या आणि आता तरी कार्यवाही करा, जेणेकरून उद्या आमचं मरण होणार नाही। आजही मरतोय। कृषी कार्यालयात दाखल झाले, तर आता मागणी काय असणार आहे तुमची? दादा, हिंगोली जिल्हा हा बोगस खताचा आणि बोगस औषधींचा अड्डा झालेला आहे। इथल्या जिल्ह्याचे जे जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी आहेत, जिल्हा कृषी क्वालिटी कंट्रोलचे म्हणजे गुण नियंत्रक अधिकारी आहेत, हे अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत। याच्यावर कोणाचं वचक नाही। राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना बांधावर त्या ठिकाणी खत मिळालं पाहिजे। कोणतं बांधावर खत मिळालं? यांनी कृषी निविष्ठाधारक व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी स्टॉक करून ठेवले आणि त्या ठिकाणी 1500, 1600, 1700 रुपये या भावात खत विकत आहेत। यांचे 5-5 यांनी सांगितलं आम्ही 5 भरारी पथकं नेमतोय। कुठे भरारी पथक? तालुक्याचे। तुमची आता मागणी काय असणार आहे? आमची मागणी ही आहे की तो जे स्टॉक सध्या सील केलेला आहे त्याच्यावर म्हणजे कडक कारवाई झाली पाहिजे। या गुन्ह्यावर आम्ही सॅटिस्फाईड नाही, त्याच्यावर अजून गुन्हे दाखल झाले पाहिजेत। नंबर 2चा मुद्दा, आताच्या आता जिल्हा परिषदचे जे कृषी अधिकारी आहेत त्यांना ते सस्पेंड झाले पाहिजेत। तिथं कृषी विभागाचे गुण नियंत्रक अधिकारी आहेत ते सस्पेंड झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे प्रमुख। खरं तर विविध मागण्या घेऊन जे आहेत ते शेतकरी याच कृषी कार्यालयात दाखल झाले। काल कृषी विभागाने जे आहेत ते एक डीएपीचा साठा जप्त केला होता आणि कृषी विभागाच्या जप्त केलेल्या काट्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आहेत। जे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर आमचा संशय आहे, कडकात कडक कारवाई करण्याची मागणी जी आहे ती याच कार्यकर्त्यांनी केलेली आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।